नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारताच्या भूगोलाचा अक्षरशः गाभा आहे. तो म्हणजे आपला भारतीय मान्सून. आज आपण कोणतंही पाठांतर न करता अगदी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने या संपूर्ण गुंतागुंतीच्या प्रक्रियेची उकल करणार आहोत. तर मग तयार आहात ना या प्रवासासाठी? चला सुरू करूया. आता विचार करा, आपल्या देशात वर्षभर जो काही पाऊस पडतो त्यापैकी तब्बल 75% पाऊस फक्त एकाच ऋतूत पडतो. आहे की नाही आश्चर्यकारक? ही एकच आकडेवारी आपल्याला सांगते की मान्सून आपल्यासाठी किती आणि का महत्वाचा आहे. आपली अर्थव्यवस्था असो, शेती असो किंवा दैनंदिन जीवन, या सगळ्याचा डोलारा ह्याच एका नैसर्गिक घटनेवर उभा आहे. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? तर आपली रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. 1. मॉन्सूनची उकल. 2. पुढे जाणारा नैऋत्य मान्सून. 3. परतणारा ईशान्य मान्सून. 4. परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक संकल्पना. 5. जागतिक हवामानाचा प्रभाव. आणि शेवटी 6. या सर्वांचा सारांश. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हा खजिनाच आहे. चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, मान्सूनची उकल. हे बदलाचं मुख्य इंजिन नेमकं काम कसं करतं ते समजून घेऊया. मान्सून म्हणजे नेमकं काय हो? अगदी सोप्या पुस्तकी भाषेच्या बाहेर जाऊन सांगायचं तर मान्सून म्हणजे वाऱ्यांच्या दिशेमध्ये होणारा हंगामी बदल. आणि या सगळ्याचा बॉस कोण आहे माहितीये? जमीन आणि पाणी तापण्याच्या वेगातला फरक. जमीन झटकन तापते आणि लवकर थंडही होते, पण पाणी मात्र सावकाश तापतं आणि सावकाश थंड होतं. हा निसर्गाचा साधा नियम या महाकाय प्रणालीचं मुख्य इंजिन आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. पुढे जाणारा नैऋत्य मान्सून म्हणजेच जून ते सप्टेंबरचा तो काळ जो आपल्या उपखंडाला पाण्याने समृद्ध करतो. इथे खरी गंमत सुरू होते. उन्हाळ्यात तिबेटचं पठार अक्षरशः भट्टीसारखं तापतं आणि तिथे हवेचा प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्याचवेळी हजारो किलोमीटर दूर दक्षिण हिंदी महासागरात मादागास्करजवळ हवेचा उच्च दाब असतो. आता निसर्गाचा नियमच आहे की वारे नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे धावतात. त्यामुळे समुद्रावरचे बाष्पाने भरलेले ढग थेट आपल्या जमिनीकडे खेचले जातात. आणि या प्रक्रियेत ITCZ म्हणजेच इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोनची भूमिका म्हणजे एखाद्या महाकाय व्हॅक्यूम क्लीनरसारखी असते. उन्हाळ्यात हा अदृश्य पट्टा उत्तरेकडे गंगेच्या खोऱ्याकडे सरकतो आणि समुद्रावरच्या वाऱ्यांना थेट आपल्या जमिनीच्या दिशेने ओढून घेतो. आता हे वारे जेव्हा भारताला धडकतात तेव्हा ते 2 टीम्समध्ये विभागले जातात. पहिली आणि सगळ्यात पॉवरफुल टीम म्हणजे अरबी समुद्राची शाखा, जी सर्वात आधी केरळमध्ये पश्चिम घाटाला धडकते आणि तुफान पाऊस देते. दुसरी टीम म्हणजे बंगालच्या उपसागराची शाखा, जी थेट हिमालयाला धडकून गंगेच्या खोऱ्याकडे आणि आपल्या ईशान्य भारताकडे वळते. तिसरा भाग परतणारा ईशान्य मान्सून. हा ऑक्टोबर ते डिसेंबरचा काळ असतो, जेव्हा सगळी सिस्टम रिव्हर्स गिअरमध्ये जाते. पावसाळा संपतो आणि आपल्याला जाणवू लागते ती ऑक्टोबर हीट. किती असह्य उकडतं ना त्या काळात. प्रचंड तापमान आणि हवेत चिकचिकीत दमटपणा. हे हवामान अक्षरशः जीवघेणं असतं. पण हीच ती मोठी नैसर्गिक खूण आहे की आता वारे आपली दिशा बदलणार आहेत. इथे वाऱ्यांची दिशा पूर्णपणे उलटते. आता वारे जमिनीवरून समुद्राकडे म्हणजेच ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहू लागतात. आता तुम्हीच सांगा, वारे जर जमिनीवरून येत असतील तर त्यात पाणी कुठून असणार? म्हणूनच हे वारे मुळातच एकदम कोरडे असतात. साहजिकच या ईशान्य मान्सूनच्या काळात भारताचा बहुतांश भाग कोरडाच राहतो. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. हे कोरडे वारे जेव्हा बंगालच्या उपसागरावरून प्रवास करतात तेव्हा ते भरपूर बाष्प पिऊन घेतात आणि जेव्हा ते कोरोमंडल किनाऱ्यावर म्हणजेच तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात पोहोचतात तेव्हा तिथे जोरदार पाऊस देतात. म्हणूनच तामिळनाडूत हिवाळ्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. चौथा भाग अत्यंत उपयुक्त शब्दसंग्रह. आता आपण अशा काही तांत्रिक शब्दांवर नजर टाकूया जे कायम चर्चेत असतात आणि ज्यांचा अर्थ आपल्याला अचूक माहीत असायला हवा. सगळ्यात आधी बर्स्ट ऑफ मॉन्सून म्हणजेच मॉन्सूनचा स्फोट. जूनच्या पहिल्या आठवड्यात अचानक काळेकुट्ट ढग जमा होतात, विजांचा कडकडाट होतो आणि अक्षरशः आकाशातून पाणी कोसळायला लागतं. ही जी अक्राळ विक्राळ सुरुवात असते ना, त्यालाच मॉन्सूनचा स्फोट म्हणतात. याच्या अगदी उलट म्हणजे ब्रेक इन मान्सून किंवा मान्सूनमधला खंड. भर पावसाळ्यात अचानक पाऊस सुट्टीवर जातो. 1-2 आठवडे कडकडीत ऊन पडतं. असं का होतं? कारण पावसाचा पट्टा, ज्याला आपण मॉन्सून ट्रफ म्हणतो, तो हिमालयाच्या बाजूने सरकवतो.
तिसरी भन्नाट संकल्पना म्हणजे ओरोग्राफिक रेनफॉल किंवा प्रतिरोध पर्जन्य. हे म्हणजे कसं आहे माहितीये, जेव्हा बाष्पयुक्त वारे डोंगराला धडकतात तेव्हा त्यांना नाईलाजाने वर जावं लागतं आणि तिथे ते भरपूर पाऊस देतात. म्हणूनच पश्चिम घाटाच्या अलीकडे मुसळधार पाऊस असतो, पण घाट ओलांडून वारे पुढे विदर्भ मराठवाड्यात गेले की तिथे वृष्टीछायेचा प्रदेश तयार होतो आणि पाऊस खूप कमी पडतो. 5वा भाग, जागतिक हवामानाचा प्रभाव. स्थानिक भूगोलातून आता थोडं झूम आऊट करूया आणि बघूया हजारो किलोमीटर दूर बसलेले हे हवामानाचे सूत्रधार कसे काम करतात. हे 3 जागतिक फॅक्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. नीट लक्ष द्या. अल निनोमुळे सामान्यतः भारतीय मान्सून कमकुवत होतो, म्हणजे दुष्काळाची सावली येते. ला निनामुळे याच्या अगदी उलट होतं, मान्सून प्रचंड शक्तिशाली होतो. आणि तिसरा आहे इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD. पॉझिटिव्ह IOD हा एखाद्या मित्रासारखा असतो, जो कमकुवत अल निनोची भरपाई करून मान्सूनला सावरतो. आणि आता शेवटचा 6वा भाग, मास्टर मॅट्रिक्स. आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एका दृष्टिक्षेपात सारांश घेऊया. एका झटक्यात दोन्ही मान्सूनमधला फरक बघूया. नैऋत्य मान्सूनची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे, तर परतणाऱ्या मान्सूनची अगदी उलट असते. नैऋत्य मान्सूनचा उगम हिंदी महासागरात होतो, त्यामुळे तो ओला आणि बाष्पयुक्त असतो, जो खरीप पिकांना संजीवनी देतो. तर ईशान्य मान्सून जमिनीवरून म्हणजे सायबेरियाकडून येतो, तो कोरडा असतो आणि त्याचा फायदा प्रामुख्याने तामिळनाडूतल्या रब्बी पिकांना होतो. सगळं कसं क्रिस्टल क्लिअर? जाता जाता तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न. हे संपूर्ण मान्सून चक्र जमीन आणि पाण्याच्या तापमानातील एका अतिशय नाजूक संतुलनावर अवलंबून आहे, बरोबर? तर भविष्यात वेगाने वाढणाऱ्या जागतिक तापमानामुळे या हंगामी वाऱ्यांच्या बदलाच्या नैसर्गिक प्रक्रियेत किती मोठा आणि भयानक अडथळा निर्माण होईल? या प्रश्नाचं उत्तर केवळ भूगोलापुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या सर्वांच्या भविष्याशी जोडलेलं आहे. यावर नक्की विचार करा. पाहत रहा, विचार करत रहा आणि शिकत रहा.